राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9 येथे जनहिताय फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी वही व पेन वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 1ली ते 6वी मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले। शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांपर्यंत विकासाची संधी पोहोचवण्याचा संदेश राजश्री शाहू महाराज यांनी दिला होता। त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला। विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला। यावेळी जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांच्यासह शांताराम थोरवडे, राजेंद्र ताटे, अशोक पवार, विद्या मोरे, रेश्मा मिस्त्री, विजया माने आणि राधिका जाधव उपस्थित होते। तसेच नगरपालिका शाळा क्रमांक 9चे मुख्याध्यापक अरविंद पाटील यांच्यासह अंजली कदम, निलिमा पाटील, अर्चना मुंडेकर, लक्ष्मी पवार, नीता संकपाळ, अमिता खंदारे, सीमा मुकरे, नितीन कापरे, संजय टाळकुटे, सागर मोरे, सुशांत शिंदे आणि अमय मगर यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडवण्याचे आवाहन केले। कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जनहिताय फाउंडेशनच्या उपक्रमाचे पालक व शिक्षकांनी स्वागत केले। कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी जनहिताय फाउंडेशन व शाळेच्या शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आले। राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांना अभिवादन करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। नमस्कार, मी बापूसाहेब लांडगे, जनहिताय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष। आज कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9 या शाळेमध्ये संस्थेतर्फे वही पेन वाटप करण्यात आले। तसेच शाळा क्रमांक 9 मधले शिक्षक आणि शिक्षिका यांचे चांगले कार्याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे। आज मी 1980 साली या शाळेत होतो, त्यावेळेला मला वही पेन मिळत नव्हते आणि कपडे देखील मला मिळत नव्हते। म्हणून आता माझी परिस्थिती थोडीफार चांगली झाली असल्याने मी दरवर्षी कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9 मध्ये आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने, आमच्या फाउंडेशनचे सदस्य यांच्या सर्वांच्या मदतीने आम्ही वही पेन जमा करून शाळा क्रमांक 9 मध्ये आणून देत असतो। अशा वेळेला कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9चे शिक्षक आणि शिक्षिका यांच्याकडे बघून असं वाटतंय की मी माझ्या घरातच आहे। इतकं शिक्षण भारी दिलं जातं या शाळेमध्ये की कराड शहरामध्ये 9 नंबर शाळा गरिबांची शाळा म्हणून ओळख आहे। आणि आज देखील कराड शाळा क्रमांक 9चं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण की या शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षिका इतके प्रेमाने आणि आदराने वागतात की माझ्या आता डोळ्यात पाणी आल्यागत असं मला वाटायला लागलंय। म्हणून प्रत्येक दानशूर व्यक्तीने कराड नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे मदत करावी। जसे आम्ही मदत करतो तसे सर्वांनी मदत करावी। शिक्षकांना देखील सहकार्य करावे। शिक्षक देखील चांगले आहेत। म्हणून मला आज इतका अभिमान वाटत आहे की शाळेमध्ये आल्यानंतर मला वाटतं माझं लहानपणच मी शाळेतच आलो काय असं मला आज माझ्या निदर्शन झालेलं आहे। तरी पण मी जनहिताय फाउंडेशनच्या वतीने कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9चे सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी सौ अंजली कदम, उपशिक्षिका नगर परिषद शाळा क्रमांक 9 कराड। आज श्री लांडगे सर यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन या वस्तूंचं वाटप केलेलं आहे। ते शाळेचे माजी विद्यार्थी आहेत। 46 वर्षानंतरही त्यांनी आज शाळेबद्दल आपला कृतार्थ भाव दर्शवलेला आहे आणि त्याच भावनेतून त्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना या लेखन साहित्याचं वाटप केलेलं आहे। राजर्षी शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षणासंदर्भात फार भरीव आणि मोलाचं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्यात, त्या प्रवाहात आपणही थोडासा हातभार लावावा या उदात्त विचारसरणीनं त्यांनी ही मदत केलेली आहे।
मला त्यांच्याबद्दल एवढंच म्हणावं वाटेल की ते जेव्हा या शाळेत होते तेव्हा त्यांना या वस्तू इतक्या सहज मिळत नव्हत्या आणि म्हणून जे त्यांनी भोगलेलं आहे, सोसलेलं आहे ते इतर विद्यार्थ्यांना भोगावं, सोसावं लागू नये यामुळे त्यांनी आज ही स्वयंप्रेरणेनं मदत केलेली आहे. म्हणजे 46 वर्षानंतर माझी विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल, शिक्षणाबद्दल ही कृतार्थता हा विचार त्यांच्या मनात येतो. म्हणजे निश्चितच माझ्या शाळेतून दिला जाणारा संस्कार हा सकस आणि सात्विक आहे. धन्यवाद.